नमो नमः. आज आपण या सदरामध्ये श्री पंचाक्षरी जप निरूपण या स्थलाविषयी चिंतन करणार आहोत. शिवतत्वात परम नास्ति यथा तत्वांतरम महत् तथा पंचाक्षरी मंत्रात नास्ति मंत्रांतरम महत्. शिवतत्वापेक्षा श्रेष्ठ असे तत्व नाही आणि पंचाक्षरीपेक्षा श्रेष्ठ असा मंत्र या ठिकाणी नाही असं आचार्य म्हणतात. सप्तकोटीषु मंत्रेषु मंत्र पंचाक्षरो महान. म्हणजे 7 कोटी जी मंत्र आहेत त्यामध्ये पंचाक्षरी मंत्र हा सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व देवतांमध्ये शिव ही देवता सर्वश्रेष्ठ आहे. तस्य वाचक मंत्रोऽयं सर्व मंत्रेक कारणम. आणि त्या शिवाचा वाचक असलेला हा पंचाक्षरी मंत्र सर्व मंत्रांचं कारण आहे असं म्हटलेलं आहे. याची संरचना सांगत असताना आचार्य म्हणतात, नमः शब्दम वदेत पूर्वम शिवायेति ततः परम मंत्रपंचाक्षरो हि एष सर्वश्रुती शिरोगतः. नमः हे पद पूर्वी आणि त्यानंतर शिवाय हे पद येतं. असा हा पंचाक्षरी मंत्र सर्व श्रुतींच्या शिरोगतः म्हणजे शिरोभागी आहे, म्हणजेच तो सर्वश्रेष्ठ आहे असा आचार्यांना या ठिकाणी सांगावयाचं आहे. आणि ही जी 5 यातील वर्ण आहेत न म शिवाय, ही 5 वर्ण पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचब्रह्म, पंचकृत्य आणि पंचवर्ण आणि पंचाक्षर अशी ही 5 अक्षरे या सर्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. म्हणजे ज्या या चराचर सृष्टीमध्ये 5 अंकाच्या जे काही तत्व आहे त्यांचं प्रतिनिधित्व हे 5 वर्ण या ठिकाणी करत असतात असं आचार्य म्हणतात. इतका महिमा संपन्न असलेला हा मंत्र आहे. आणि असा हा मंत्र जेव्हा ओंकारपूर्वो मंत्रोयम पंचाक्षरमयः परम शैवागमेषु वेदेषु षडक्षर इति स्मृतः. आणि जेव्हा या मंत्राच्या पूर्वी ओंकार असा प्रणव शब्द जोडला जातो तेव्हा शैवागमांमध्ये याला षडाक्षर असे सुद्धा संबोधले आहे. दीक्षाविधीनंतर मंत्र न्यास, देवता, छंद इत्यादी गुरूंकडून समजून घेऊन साधकाने हा मंत्र अहर्निश जपावयाचा असतो. कारण कलो नाम संकीर्तनम, या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त नाम संकीर्तन आहे, जप आहे. असा हा जप 3 प्रकारचा असतो. त्याचे 3 प्रकार सांगत असताना असं म्हटलंय, वाचिक, उपांशु आणि मानस. आणि या पंचाक्षरी मंत्राची 5 नावं आहेत, मूलम, विद्या, शिव, शैवसूत्र आणि पंचाक्षर. असा हा मंत्र सर्व यज्ञविधी